बघायला गेलं तर ताकदीचा वापर केला. आता मात्र बघितलं तर नजाकतद्वारे नक्कीच पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून नक्कीच चेंडूवर ट्रॅव्हल केलाय. तर मात्र 4 धावेंसाठी खूप चांगली बॅटिंग. नक्कीच मयूर आणि रुपेशची जोडी सलामीला आली आहे. रुपेशच्या बॅटमधनं इथं मात्र सुरुवात झाली धावा यायला. मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टिचच्या खूपच बाहेर चेंडू आणि नक्कीच वाईट येतोय. वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागतात. ते मात्र तब्बल 6 धावा. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर आहे. 3 ओव्हरची मॅच आहे आणि नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण धावा कुठल्या तर मात्र येणारे 2 षटकामध्ये नक्कीच मोठा टार्गेट सेट केला जाईल केबीआर कुरपन संघाच्या माध्यमातून. इथं मात्र फुलटो चेंडू होता. तो नक्कीच बॅटच्या रडारमध्ये आला नाही. बॅटची इनर एज लागून जातोय विकेट किपरकडे. एकही धाव नसणार. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. षटक क्रमांक पहिले प्रगती असताना 6 धावा धावफलकावरती लागल्यात. किती धावा येतील केबीआर कुरपन संघाचा हे बघायला गेला. इथे मात्र जबरदस्त फटका आणि नक्कीच वन बाउन्स आमच्या नक्कीच समालोचन कक्षाला सलामी देणारा येतोय. अजून एक चौकार. काय फटकेबाजी केली जाते. चारी बाजूने फटकेबाजी केली जाते. ते मात्र बॅटर रुपेशच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी. नक्कीच त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये सुद्धा कौतुक केलं जाते. ज्याप्रमाणे फलंदाजी चालू आहे त्याप्रमाणे नक्कीच त्याचं कौतुक करणे साजेसं आहे. खूप चांगला शॉट सिलेक्शन केला. पहिल्या चेंडूचा विचार केला पॉईंटच्या दिशेने. आता मात्र लॉंगांच्या दिशेने हा आलेला चौकार. चेंडू इथे मात्र रिव्हर्स अटॅक केलाय. खूप देखणा फटका. चेंडू फरार होईल इथे मात्र 4 धाब्यांसाठी क्लासिकल फटका. जबरदस्त फटका. धावफलकाचा विचार केला. धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 14 रन्स. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती 14 धावा होत्या केबीआर कुरपन संघाबद्दल. जर पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे यामध्ये धावा जर आल्या तर मात्र पुढील षटक नक्कीच त्यावरती चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. ते मात्र केबीआर कुरपन संघाच्या माध्यमातून. इथं मात्र फुलटॉस होता. बॅटची एज लागून चेंडू चालला डीप मध्ये. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसलाय. थ्रो कलेक्ट केला नाहीये आणि नक्कीच इथे मात्र एक विकेट भेटली असती परंतु नक्कीच गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नक्कीच विकेट भेटलेली नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. त्या मात्र डबल डिजिट डबल फिगर 16 धावा प्लस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपतंय. स्पीडअप करा. लगेचच आपण क्षेत्ररक्षणाचं जाळं सजून घ्यायचंय. शैलेजी पवार आपण असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू नक्कीच कुठेतरी मार्कवरती आपण किरणला बघतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. नंतर मात्र किरण येतोय कुठेतरी मार्कवरती. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू. चेंडू फेकून दिलाय हवेमध्ये आहे चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. इथे मात्र या 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र तब्बल 19 धावा. 19 रन्स ऑफ द बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्या. दिवाळ संघ आपल्याला इथं नक्कीच कमबॅक करावा लागेल. इथं मात्र पुन्हा एकदा फुल ऑनलाईनचा चेंडू होता. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात नक्कीच एक धाव येते. एकी धावेने धावफलक
पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र तब्बल 20 धावा. खूप चांगलं क्रिकेट आपण बघतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य शुभारंभ चषक 2025 इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. इथे मात्र फलंदाज असेल बाद. काय क्रिकेटर होते आपल्याला बघायला मिळाले. जशी बॅटची इज लागली लगेचच मैदान सोडलं. जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर योगेश येतोय. षटक क्रमांक दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला किरणचा तर चांगला कमबॅक करून दिलाय. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेल्या. नंतर मात्र हे दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय कंजूसी दाखवतोय तो मात्र किरण. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती केली जाते. 3 षटकांचे सामने आहे. दुसऱ्या षटकामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो त्यामुळे हे डायनामिक षटक असतं दुसरं षटक. यामध्ये जर धावा आल्या तर मात्र स्लॉग षटकामध्ये मोठा टार्गेट सेट करू शकतो कुरपण संघ. पुढील मॅच इथे मात्र पुन्हा एकदा फुल ऑनलाईनचा चेंडू फेकून दिलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येईल त्यावर एक धाव कंप्लीट. एकच धाव मिळेल. नक्कीच साखर आणि पार्लेवाडी या पुढील मॅच असणार आहे. टॉस करून घ्यायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. पार्लेवाडी संघ विपक्ष खडकवाडी साखर या संघांमध्ये नक्कीच पुढील मॅच होईल. पुन्हा एक फुलर लाईनचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार. अजून एक चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव फलक मात्र पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धाव फलकावरती धावा लागतात मात्र तब्बल 25 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. नक्कीच रुपेश मात्र थांबणार नाहीये. कारण की त्याच्या बॅट पण आतापर्यंत जर बघितले गेले 4 चौकार आलेत. शेवटपर्यंत जर रुपेश थांबला तर धावांचा डोंगर उभा करेल. हा येतोय घुटनात एक तमाशात एक चेंडू फेकून दिलाय. किती धावा मिळतील. इथे मात्र झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस समीकरण सातत्याने आम्ही आमच्या कॉम्बॉक्स मधने सुद्धा सांगत असतो. परंतु जर विचार केला पुन्हा एकदा झेल सुटलाय. या दोन धावा ऍड होतील. या 2 धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 27 धावा. 27 धावा. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच पुढील मॅच जर बघायला गेला खडकवाडी विपक्ष पार्लेवाडी संघ टॉस विन झालाय. नक्कीच पार्लेवाडी संघाचा विचार केला टॉस जिंकलेत आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. पार्लेवाडी संघ विपक्ष नक्कीच खडकवाडी या 2 संघांमध्ये ही मॅच असेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असेल. गोलंदाज यश गोंधळी मार्कवरती यश येतोय 3ऱ्या ओव्हरमध्ये. आता मात्र योगेशकडे स्ट्राईक असेल. आतापर्यंत रुपेशने इम्प्रेस केलाय. येता मात्र सरळ बॅटने लॉफ केलाय चेंडूला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू फरार होईल. सीमा पार. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. या 6 धावेने मात्र धाव फलक आपल्याला पुढे जाताना बघायला मिळेल. 33 रन्स ऑन द बोर्ड्स. नक्कीच यश वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. का मी 3ऱ्या क्रमांकावरती आलोय. KBR कुरपण संघाचा योगेशने मात्र आपला बल्ला खोललाय. 6 धावा. धाव फलक 33 या आकड्यावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक या षटकातील. इथे मात्र अपील केले आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद. अजून एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक तो मात्र लागतोय दुसरा. षटकार आला त्यानंतर मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळायचा होता. थोडीशी उसळी जास्त लाभली.
बॅट राहिले इथे कोणत्या टीमची असेल तर त्यांनी कलेक्ट करायची आहे. कोणत्या टीमची बॅट राहिली असेल तर त्यांनी कलेक्ट करायची आहे. आमच्या समोरच्या कक्षापर्यंत ती बॅट आली आहे. गौरव येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेल की नक्कीच रुपेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. तो पहिल्या चेंडूपासून नक्कीच चांगल्या टचमध्ये आहे. पण अशा बॅटरला नक्कीच स्ट्राईकवरती आणण्याचं काम जर गौरव करेल. इथे मात्र त्याच्या बॅटमधनं येतोय स्टिकरवरती चेंडू आडतो. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल इथे होईल फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय. धक्का क्रमांक 3 KBR कुडबन संघाला. नक्कीच हॅमरची बॅट आहे. कोणाची राहिली असेल कोणत्या संघाची कोणत्या खेळाडूची तर मनोहर सकपाळ यांच्याकडनं नक्कीच कलेक्ट करायची. त्यांच्याकडे जमा केलेली आहे. आई जणनी या संघाकडे चरई या संघाकडे ती बॅट सुपूर्द केलेली आहे. ज्यांना कोणाचे असेल त्यांनी त्यांच्याकडनं कलेक्ट करायचं. मात्र अजून एक निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. तब्बल 4 चेंडू 6 धावा करत गोलंदाज यश कमबॅक करून दिले आहे. नक्कीच कुडबन संघाचा विचार केला तर रुपेश अजूनही स्ट्राईकवरती नाहीये. 4 चेंडू फेस झाले शेवटच्या षटकामध्ये.
लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. केबीआर कोळपण संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षणाचं जाळं सजून घ्यायचंय. त्याचप्रमाणे दिवाळ संघ आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं मित्रांनो, विनंती असेल आपल्या सर्वांना आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. गोलंदाज वैभव, त्याचप्रमाणे सलामीची जोडीचा विचार केला दिवाळ संघाची ओमकार आणि नक्कीच सिद्धार्थ या मैदानात सिद्धार्थ आणि नक्कीच ओमकारची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलमालमध्ये विचार केला तर वैभव आलाय. वैभवला आपण बघतोय पॉवर प्लेचं पहिलं चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तिथे नक्कीच आउटफील्ड स्लो आहे. एकच धाव येते. चांगला कॉल होता मात्र ओमकारचा एकच धाव कंप्लीट होईल. एके धाब्याने धाव फलक पुढे जाईल. एक धावेवरती श्री गणेश झालाय मात्र दिवाळ संघाचा गरजेचं आहे. 39 रन आपला टार्गेट आहे. इथे मात्र गुड्डा टेक तमाशा टेक फाईन डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केले. चेंडू वन बाउन्स इनटू द क्राउड. चौकार. 4 धावेनी मात्र धाव फलक पुढे जाईल. 6 धावा ऑन बोर्ड. 6 धावा लागतायत.
चप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये जर आपण बघितलं तर धावा आतापर्यंत खर्च करतोय वैभव. फक्त आणि फक्त 6च धावा. अजूनही शतकातील एक चेंडू शिल्लक आहे. 6 धावा आल्यात. 39 धावांचा भरभरा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र 6 धावा फलकावरती लागल्या. इथं मात्र जबरदस्त स्वीपचा फटका. चेंडू जाईल 5 लेगच्या दिशेने सीमा पार. चौकार. तब्बल 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. 10 धावा आल्यात. 12 चेंडू नक्कीच 29 धाव्यांची गरज असेल म्हणजे 14.50 सरासरीने आपल्याला प्रति ओव्हर धावा ठोकाव्या लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. ती मात्र दिवाळ संघाचे. आपल्याला इथून फटकेबाजी करावी लागेल. ओंकार सध्या टचमध्ये आहेत. 2 चौकार ओंकारच्या बॅटमध्ये आले. त्याचप्रमाणे श्रीधरला सुद्धा आता इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. जर सामना विजयाच्या उंबरठ्यापर्यंत न्यायचा असेल तर मात्र इथून आपल्याला चांगली सुरुवात करावी लागेल. पुढचा चेंडू. इथे मात्र नक्कीच लाईन बघावी लागेल. नो चेंडू. लो वरती नक्कीच अतिरिक्त धावा सुद्धा येतात. नो प्लस 4 आणि नक्कीच या 5 धावा आहेत. या आकड्यावरती सतीश आले गोलंदाजी मार्क वरती आणि नक्कीच रीड सुद्धा असेल पुढच्या चेंडूवरती. धावा कमी होत्या पहिल्या षटकामध्ये. इकॉनॉमिकल थोडंसं वाढलं होतं. सरप्राईज केला आणि नक्कीच नो प्लस या 4 अशा या 5 धावा येत आहेत. चेंडू. इथे मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू होता. बॅटची एज लागते. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट होईल. एकी धाब्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धाव फलकावरती धावा लागतात मात्र 16 धावा ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती लागल्या. इथून कमबॅक करावा लागेल सतीशला. कारण की पहिला चेंडू जर बघितला तर कुठेतरी लाईन अँड लेन मधून भरकटले. नो चेंडू टाकला ब्रिमर आणि नक्कीच त्याच्यावरती सुद्धा 4 धावा आल्या. चेंडू. इथं मात्र जबरदस्त फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल का? इथे मात्र कॅच मिस झालाय आणि चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स इनटू द क्राउड येतोय. नक्कीच चौकार. चौकाराच्या साह्याने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धाव फलकावरती धावा लागतात 20 धावा. नक्कीच 20 धावेने धाव फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. कुठेतरी फटक्यामध्ये ताकद कमी होती. एक झेलची संधी उपलब्ध झाली परंतु झेल मिस झाला. त्यासोबतच नक्कीच धावा सुद्धा संघाच्या वाचू शकले नाही आहेत. 20 धावा धाव फलकावरती लागला. षटक क्रमांक दुसरं कुठेतरी महागडे ठरते. ते म्हणतं KBR कुरपन संघासाठी. आणि दिवाळ संघाचा विचार केला तर इथून कमबॅक केलंय. इथे मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. आगळे वगळे फटके मारण्याचा प्रयत्न आहे तो मात्र ओंकारचा. परंतु कुठेतरी सरळ बॅटने जर आपण फलंदाजी केली तर मात्र नक्कीच तेवढी क्षमता आहे आपल्यामध्ये. 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतील. नक्कीच तो एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि नक्कीच
2 धावा कंप्लीट होत आहेत आणि चांगलं बॅकअप सुद्धा त्या थ्रोवरती. या 2 धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागतात त्यामध्ये तब्बल 22 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे सतीशचं आणि सतीशवरती हल्ला चढवलाय. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या 10 धावा, परंतु इथे मात्र जर बघायला गेलं तर धावा आल्यात. किती धावा खर्च करतोय अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र जबरदस्त फटका सजवला आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज होईल बाद. व्हेरी गुड कॅच. जबरदस्त कॅच घेतलाय आणि नक्कीच ओमकारा माघारी परतावं लागेल. खूप चांगला झेल पकडलाय तो मात्र प्रदीपने. चांगली कॅच. जबरदस्त कॅच पकडले आणि नक्कीच आपल्या संघाला एक विकेट प्राप्त करून दिली आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि नक्कीच 17 धाव्यांची गरज असेल. स्पीडअप करायचंय मित्रांनो. लगेचच आपल्या क्षेत्ररक्षणाचं जाळं सजून घ्यायचंय. KBR कुळपण संघ आपल्याला विनंती असेल. एकदा चिंतामणी येतोय. त्या चिंतामणी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. मला तो मॅचचा पारितोषिक सुद्धा त्यांनी पटकावला होता. तो चिंतामणी आता स्ट्राईक एंड वरती आहे. दिवाळ संघाचा चिंतामणी. इथं मात्र पुन्हा एकदा फुलॉर लाईनचा चेंडू. आता षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र तब्बल 22 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळ खूप कमी आहे. लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या आणि खडकवाडी टीम आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच तयार राहायचंय. आपलं क्षेत्ररक्षणाचं जाळं लगेचच सजून घ्यायचंय. पुढील मॅच आपली असणार आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने केलेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट होईल. एके धावावरती नक्कीच समाधान मानायला लागते. ते मात्र बॅटर श्रीधरला. पाच चेंडू आणि नक्कीच 16 धाव्यांची गरज असेल. नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. येणारे 4 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज मध्ये 3 मोठे फटके येणे गरजेचे आहे. 4 चेंडू आणि नक्कीच 16 धाव्यांची गरज असेल. इथं मात्र हा येतोय संघर्षाचा षटकार. 6 धावा. 6 धाव्यांनी मात्र ही सुरुवात केली चिंतामणी. येणारे 3 चेंडू आणि धावेची गरज आहे ती मात्र फक्त 10. 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. अजून एक जर मोठा फटका आला तर सामना कुठेतरी. इथं मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन तर झालंय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. एक धाव कंप्लीट होईल आणि नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. आता मात्र येणारे 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू आणि नक्कीच 8 धाव्यांची गरज आहे. ज्या चिंतामणीने मागची मॅच सुद्धा एक हाती आपल्या बॅटिंगने जिंकून दिली तो चिंतामण नक्कीच स्ट्राईक एंड वरती आहे. मात्र कुठेतरी लाईन बघावी लागेल. आमचे योगेश सरांच्या माध्यमातून वाईट चेंडू येतोय. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि नक्कीच 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. चिंतामणी अजूनही स्ट्राईक वरती आहे. ही जमेची बाब आहे ती मात्र दिवाळ संघाची.
इथं मात्र सरळ बॅटने लाभ केला चेंडूला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. विजयाच्या आशा होत्या त्यामध्ये आशेवरती नक्कीच पाणी फेरलंय ते गोलंदाज प्रदीपने. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज न्यू बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. आता मात्र एक चेंडू आणि धाव्यांची गरज असेल ती मात्र तब्बल 7. एक चेंडू आणि 7 धाव्याची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. स्पीडअप करा मित्रांनो लगेचच म्हणजे आतमध्ये आपल्याला पोहोचायचे. एक चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. चेंडू 7 धावा. इथे मात्र नक्कीच समोरच्या दिशेने चेंडूला मारलं होतं परंतु अपयश येत आहे आणि इथे मात्र विजयी होतोय तो मात्र KBR कुरपण संघ आणि हार्डलक असेल मात्र